आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी केलेल्या शब्दांच्या टीकेला आपण माध्यमांशी बोलताना पलटवार केला की मी चाळीसगावला सभा घेऊन तिथेच त्याचा करायला जवाब देईल। यावर मंगेशदादा यांना पत्रकारांनी विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की आपण यावं, सभा घ्यावी, माझा काही विरोध नाही। तर पहिला सूर आणि नंतरचा आपल्याला दिलेल्या वक्तव्यानंतरचा सूर काही बदलला आहे का मंगेशदादांचा, असं आपल्याला वाटतं का? मला कोराचा सूरशी काही घेणं देणं नाहीये, परंतु मागच्या 8-10 दिवसापूर्वी जेव्हा मंगेशदादा माझेही मित्र आहेत ते जेव्हा या ठिकाणी आले तर त्यांनी आपली लेव्हल सोडून माझ्यावर ज्या पद्धतीची आगपाखड केली, खरं म्हणजे ती आगपाखड करण्याचं काही कारण नव्हतं। याचं कारण असं आहे की मी त्या दिवसापासून तर आजपर्यंत मंगेशदादा चव्हाणांचं कुठल्याही कोणत्याही सभेत मी त्यांचं नाव घेतलेलं नाही, त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा आरोप केलेला नाही। असं असताना त्यांनी इथे येऊन आपली लायकी त्या ठिकाणी दाखवून देण्याचं जे काम केलं त्याचा निश्चितपणे समाचार घेत मला त्यांच्या गावाला जाऊन उत्तर द्यावं लागेल। याचं कारण असं आहे की लोक आता माझ्याकडे संशयाच्या नजरेने पाहता लागताय किंवा मंगेशदादा पाचोऱ्याला येऊन आपल्या लेव्हल पेक्षा जास्त बोलून गेल्यावर सुद्धा किशोर आप्पा का उत्तर देत नाही, याच्यात काही काळं गोरं आहे का? म्हणून नाईलाजास्तव मंगेशदादांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी मला चाळीसगावला जावंच लागेल आणि तिथं त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मला उत्तर द्यावं लागेल। त्याच्याशिवाय माझी पण आणि माझ्या तमाम हितचिंतकांची पण समाधानी होणार नाही। त्याच्यासाठी मला तिथं जाणं गरजेचं आहे। धन्यवाद।